मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण म्हणजेच प्रक्रियेत नाव वगळल्या जाण्याची भीती, कागदपत्रांच्या अटी आणि BLOच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानं मतदारांना येणाऱ्या अडचणी आणि तक्रारींसंदर्भात सध्या राज्यभरामध्ये चर्चा सुरू आहे. SIR मधील प्रमुख अडचणी किंवा तक्रारींचे नावं वगळण्याची भीती, सखोल पडताळणीच्या दरम्यान माहिती किंवा पुरावे वेळेत न दिल्यास मतदार यादीमधून नाव कट होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. एन्युमरेशन फॉर्म भरताना आईवडिलांची माहिती आणि फोटो मागितल्यामुळे अनेक नागरिकांमध्ये तांत्रिक गोंधळ उडाला आहे. इतरत्र स्थलांतर झालेल्या किंवा केलेल्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन प्रक्रियेची माहिती न मिळाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतोय. निवडणूक आयोगाच्या या विशेष मोहिमेची सविस्तर माहितीसाठी लासलगावला लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात उपस्थित प्रांत बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार नितीन बहिकर, मास्टर ट्रेनर शेळके, AERO अमोल सुरडकर, BLO पर्यवेक्षक वायझर, लासलगाव, विंचूर, वाकद, नांदूर, मध्यमेश्वर या ठिकाणी सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि लासलगाव तलाठी वाघ मॅडम आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. लासलगाव या ठिकाणी शिक्षक तुषार जैन यांच्याबद्दल काही नागरिकांनी तक्रार प्रांत अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. प्रांत यांनी तलाठी आणि शिक्षक यांना आदेश दिले की घरोघरी जाऊन सर्व नागरिकांच्या अर्जांची पडताळणी करण्यात यावी. मतदारसंघात सुरू असलेल्या SIR कामाचा आढावा घेण्यासाठी आज लासलगाव, विंचूर, वाकद तसेच नांदूर मध्यमेश्वर येथील सर्व BLO पर्यवेक्षक व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांची बैठक लासलगाव या ठिकाणी घेण्यात आली आहे. आपल्या 119 येवला विधानसभा मतदारसंघाचे जवळपास 80% कामाचं डिजिटायझेशन पूर्ण झालेलं आहे. तथापि डिजिटायझेशन करत असताना BLOचे काही प्रश्न, काही अडचणी, काही शंका होत्या. या सर्व शंकांचं समाधान करण्यासाठी या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली आहे. ज्या BLOचं काम कमी आहे त्यांना तात्काळ काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर कामात काही अडचणी असतील तर त्याचेसुद्धा निराकरण या ठिकाणी करण्यात आलं आहे. मी आपल्या माध्यमातून या मतदारसंघातील सर्व नागरिकांना, मतदारांना आवाहन करतो की SIRचे कामकाज अजूनही सुरू आहे. आपण आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ज्याला आपण BLO म्हणतो, यांच्याशी संपर्क करून आपल्या नावाचा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि आपल्या कुटुंबियांचे नाव मतदार यादीत सुनिश्चित करायचे आहे. यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा असे मी नम्र आवाहन करत आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.